उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट आव्हान दिल्याने खासदार अमोल कोल्हे सध्या चर्चेत आले आहेत. शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच असा निर्धार अजितदादांनी व्यक्त केला होता. काळजीच करू नको, तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य करत अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही. अमोल कोल्हेनी काय केलं? अमोल कोल्हेनी लोकसभेत किती काम केलं? अमोल कोल्हेनी देशातले प्रश्न किती मांडले? अमोल कोल्हेनी बैलगाडा शर्यतीसाठी इथं भाषण करण्याच्या ऐवजी दिल्लीमध्ये कशी भाषण केली आणि त्याला न्याय मिळवला, हा सगळा इतिहास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आज काही लोक अमोल कोल्हेंना पराभूत करण्याची भाषा करतायत. ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना घरोघरी पोहोचवणारे जे अमोल कोल्हे आहेत त्यांचं पराभव करणं मित्रांनो एवढं सोपं नाही. अमोल कोल्हे घराघरात आहेत. मगाशी कुणीतरी भाषणात सांगितलं, प्रत्येकाच्या हृदयात आहेत. मी माझ्या डोळ्याने मागच्या लोकसभेला बघितलं, अमोल कोल्हे पुढे चालत होते आणि सगळे अमोल कोल्हे साहेबांना इतक्या आदबीनं भेटायचा प्रयत्न करत होते. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा ऍक्सेप्टन्स त्यावेळी होता. आता तर काम उभं राहिलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर अमोल कोल्हेजी, तुम्ही या लोकसभा मतदारसंघात फिराच, पण जरा मला महाराष्ट्रात तुम्हाला घेऊन जायचं. आणि जे अमोल कोल्हे साहेब तुमच्याकडे कमी आले असतील तर त्याला जबाबदार हा जयंत पाटील आहे, कारण मी त्यांना महाराष्ट्रात घेऊन फिरत होतो. महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढायची कल्पना, मी शिवाजी मंदिरात ते बसले होते तिथं म्हटले, डॉक्टर साहेब आपल्याला एक करायचंय. त्यांनी क्षणार्धात होकार दिला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना घेऊन गेलो. मिटकरी पण होते ना आपल्याबरोबर, अमोल मिटकरी, तेही आमच्याबरोबर होते. ते राजकारणात त्यांचं भाषण यांचं भाषण वातावरण एवढं फुल फ्लेज असायचं की प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवस्वराज्य यात्रेचं यश मिळालं. आम्ही लोक म्हणायचे 16, 18, 20 पर्यंत पोचाल आमदार, आम्ही 54 आमदार निवडून आणले. आणि म्हणून या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर आहे, संभाजी महाराजांच्या बद्दल आपुलकी आहे. आणि ही दोन व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवण्याचं काम आणि अनाजी पंथाची खरी ओळख करून देण्याचं काम जर कुणी महाराष्ट्राला केलं असेल तर ते अमोल कोल्हेंनी केलं. त्यामुळे काही चिंता करू नका. आपल्या सभा साध्या होणार आहेत. आपल्याला काही फार भपकेबाजपणा करायची आवश्यकता नाहीये. प्रभाव निर्माण करण्याची गरज नाही, कारण प्रभाव मनामनात लोकांच्या, शरद पवार साहेबांचा, उद्धव ठाकरे साहेबांचा आणि काँग्रेसच्या राहुल गांधींचा प्रभाव सामान्य माणसाच्या मनात आहेच. लोक वाट बघतायत, ती निवडणुकीची बघतायत. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. डॉक्टर अमोल कोल्हेंना आपण सगळे 100% आणखीन जे मतदारसंघातले प्रश्न राहिलेले आहेत ते सोडवण्यासाठी अधिक प्रोत्साहन द्याल असा मला विश्वास आहे. कांद्याची निर्यात बंदी झाली, त्यांनी सांगितलं एक भाषणातलं एक वाक्य आहे त्यांचं, 7 तारखेपासून 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्याने किंवा प्रमुखांनी महाराष्ट्रातल्या निर्यात बंदी उठवावी असं एकदाही मागणी केली नाही. केली का? कारण सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यावर वर बघता येत नाही, ताठ मानेनं बघता येत नाही. आणि हळूच जाऊन बसलेलं असलं तर जास्तच प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे नेते आहोत, पण आम्हाला निर्यात बंदी उठव म्हणून सांगायचं धाडस होत नाही. मग बिचाऱ्या अमोल कोल्हेंसारख्या एका सामान्य प्रयत्न करून इथपर्यंत प्रवास करणाऱ्या नेतृत्वाला चॅलेंज करण्याचं काम मात्र आम्ही चांगल्या पद्धतीने करतो. याच्यात कुठेतरी दुरुस्ती झाली पाहिजे.
तुम्ही सगळे सज्ञानी आहात, फार सुजाण आहात. महाराष्ट्रामध्ये अमोल कोल्हेंसारखे प्रयत्न मतदारसंघाच्या सुधारणेचे हे विरळाच झालेले आहेत आणि म्हणून शेतकरी आक्रोश मोर्चा त्यांनी काढला.